तर वेगवेगळे शोज तू गेली 16 वर्ष वेगवेगळ्या रेडिओ स्टेशन्सवरनं घेऊन आलेला आहे. 16 वर्षापूर्वी आपण आर-जे व्हावं असं बंड्याला का वाटलं? नाही वाटलं मला. मला 16 वर्षापूर्वी वाटलंच की मी आर-जे व्हावं. मी कुठेतरी शाळा कॉलेजच्या कट्ट्यांमध्ये कॉलेजला बंक करून आमचा इथे कट्टा होता नाशिकमध्ये, एक ठिकाण हाईड आऊट म्हणून. तिथे आम्ही बसायचो आणि तिथे ॲक्च्युली आयुष्यावर हाईड आऊट करत असायचो आम्ही. आणि खूप चर्चा व्हायच्या, म्हणजे त्यावेळेच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवरती. आणि मी धाडधाड नव्हतो बोलत, मी भाडभाड बोलत होतो. आणि ज्यावेळी मी चर्चेला बसायचो तेव्हा डिबेट म्हणजे वादविवाद असा विषय असायचा. आणि मी बोलायला लागल्यानंतर मी हे अभिमानानं सांगतो आणि याचे साक्षीदार आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यात जर 2-3 वेळा मी आलं तर तो मीपणा नाही आहे, ते ॲक्च्युअल घडलं म्हणून सांगतो. सो मी ज्यावेळी बोलायचो तेव्हा समोर 2-4 जण, मी एकटा, आम्ही आजूबाजूचे टेबल पण यायचे, आपल्याला काहीतरी वैचारिक खाद्य ऐकायला मिळते. त्यात माझा एक मित्र होता विजय नावाचा. तो मला म्हणाला की तू हे जे बोलतोय तर ते असं तू स्टेज बीचवर बोलशील का? म्हटलं माझं आयुष्य गेलं, तुम्हाला आज ओळखतो, कारण तो माझा नवीन मित्र होता. तर एक रोड शो आहे तर तू करशील का? पूर्वी ना रोड शोज व्हायचे, आता ट्रॅफिकची समस्या बिकट आहे, रस्त्यांमध्ये खड्डे खूप आहे, त्यावर नंतर बोलू आपण. सो तो जो रोड शोसाठी मी तिथे सिलेक्शनला गेलो, पण मी अगदीच बारीक होतो, अगदीच बारीक. आणि त्यावेळी आजही तसा काही कपड्यांचा सेन्स व्यवस्थित अशातला काही भाग नव्हता, पण टवाळ बारीक नाही, आता बारीक नाही आहे, आता बऱ्यापैकी मोठा आहे. तर तिथे मला त्यांनी नाही सिलेक्शन केलं त्यांनी माझं. दुसऱ्या दिवशी मी गेलो, मग त्यांना म्हटलं की मला एक चान्स तर द्या, हातात माईक तर द्या. आणि स्वप्नील सर, त्या दिवशी जो माईक मी पहिल्यांदा हातात घेतला कमर्शियली, त्याच्या आधी स्पर्धांच्या माध्यमातून माईक हातात आला होता वेगवेगळ्या, पण कमर्शियली माईक हातात घेतला. आणि अर्थात तो घेतला तर तो 20 वर्षांपूर्वी घेतला होता, पण त्यानंतर 4 वर्ष लागली रेडिओ जॉकी व्हायला. मी कधी ठरवलं नव्हतं की मी रेडिओ जॉकी होईल म्हणून. आजकाल मुलं ठरवतात की मला आर्जिंग करायचं आहे, की मला अभिनेता व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं. मी कधी ठरवलं नव्हतं. त्यामुळे हा प्रश्न असा विचारला की मी म्हणतो मी नव्हतंच ठरवलं. मी फार अपघातानं रेडिओ जॉकी. पण आयुष्यामध्ये काही अपघात खरंच खूप चांगले असतात, ते व्हायला हवेत. आणि असा एक उत्तम अपघात माझ्या वाट्याला आला. पण आता मला असं वाटतं की त्यावेळी जर मला वाटलं असतं तर अजून वेगळं काहीतरी चित्र राहिलं असतं, पण वाटलं नसतानाही मी झालो, ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे.